एका रात्रीमध्ये कसं जीवन उद्ध्वस्त झालं त्या या कथेच्या भाग 2 मध्ये आपण बघणार आहोत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी देशपांडेची मुलगी रोहिणी लोखंडी जिना चढून वरच्या मजल्यावर जाते. ती जेमतेम 9 ते 10 वर्षाची होती. ती जिना चढून वरच्या गच्चीत प्रवेश करते आणि त्या खोलीचा दरवाजा खोलण्याचा प्रयास करते. परंतु आत मोहन खोलीत झोपलेला होता आणि त्याने आतून दरवाजाची कडी लावून घेतली होती. मोहन आत आहे हे त्या मुलीला माहीत नव्हतं, कारण तो जेव्हा रात्री आला तेव्हा ती गाढ झोपली होती आणि देशपांडेनेही तिला काय त्याच्याविषयी सांगितलं नव्हतं. ती नेहमीप्रमाणे त्या खोलीत जवळ गेली. खोलीचा दरवाजा खोलला जात नव्हता, म्हणून ती तो दरवाजा जोरात ढकलू लागली आणि त्या आवाजाने मोहनला जाग आली. दरवाजाचा आवाज जोरात येत आलेला पाहून मोहन दचकून उठला आणि डोळे चोळत चोळत त्या दरवाजाच्या जवळ गेला आणि त्यांनी त्या दरवाजाची कडी काढली आणि दरवाजा जोरात खोलला. तशी रोहिणी त्याला पाहून घाबरली आणि जोरात चोर चोर म्हणून जिन्यावरून खाली पळाली. ती थेट खालच्या खोलीत गेली. तिला असं ओरडत पळत आलेलं पाहून मिसेस देशपांडे घाबरून गेल्या. ती आली, त्याला घट्ट मिठी मारली. तिला असं घाबरलेलं पाहून त्यांनी तिला विचारलं, रोहिणी, काय झालं बाय? मिस देशपांडे असं विचारले. आई, वरच्या खोलीत चोर शिरला ग. रोहिणी, चोर? चल पाहूया कोण आहे तो. मिस देशपांडे म्हणल्या. नको का आई, तो खूप भयंकर दिसतो. तू बाबांना उठव ना. रोहिणी, झोपू दे त्याला, रात्री उशीर झाला आणि काल त्यांच्यासोबत जरा आठवून जोरात हसायला लागल्या आणि मिस देशपांडे म्हणाल्या, आई तू अशी का हसतेस, काय झालं? रोहिणी, अगं माझी येडाबाई, तो वरच्या खोलीत आहे, तोच काय चोर नाही. मिस देशपांडे म्हणाले. मग? अगं तो बाबांनी नवीन ठेवलेला भाडोत्री आहे. काल रात्रीच आला राहायला. बिचाऱ्याकडे राहायला जागा नव्हती. कालच आला गावावरून. काल रात्री बाबांना रस्त्यात भेटला आणि बाबा त्याला घरी घेऊन आले. मिस देशपांडे म्हणाल्या. आई, बाबा पण कमाल आहेत, कोणालाही घरी घेऊन येतात. रोहिणी, चांगला आहे ग तो बिचारा, तुझ्या सम्या काकासारखा आहे. मिस देशपांडे म्हणाल्या. काही पण बोलू नकोस. माझा सम्या काका का असा विचार दिसत नाही? रोहिणी म्हणाले. बाळा, कोणाच्या दिसण्यावरून जाऊ नये. चल, मी तुला त्याची ओळख करून देते. मिस देशपांडे म्हणाल्या. मला नाही यायचं, मला नाही ओळख करून घ्यायची. रोहिणी. तेवढ्यात मोहन खाली येतो. त्याला पाहून रोहिणी मिस देशपांडेच्या पाठीमागे लपून बसते. तो तिला पाहतो आणि विचारतो, ही तुमची पुट्टी काय? मले पाहून घाबरून गेली गेली की? बरी हाय ना बाय तू? मोहन म्हणाला. हो, बरी आहे भाऊ ती. तिला माहीत नव्हतं तुमच्याबद्दल, आता तिला सांगितलं, आता बरी आहे ती. मिस देशपांडे तिचा हात पकडून तिच्या पुढे खेचतात आणि तिची मोहनसोबत ओळख करून देतात. रोहिणी, हे आहेत मोहन काका. मिस देशपांडे म्हणाल्या. रोहिणी मिस देशपांडेचा हात झटकून बाहेर पडते. मोहन तिच्याकडे पाहतो आणि बोलतो, मला वाटतं की तुमच्या पोटीला म्या इथं असणं खूपतं. म्या जातो इथून, उगाच नगं पोरीच्या मनाला लागून राहायला. मोहन म्हणला. अहो लहान आहे ती, अजून काय समजत नाही तिला. तुम्ही नको मनाला लावून घेऊ. तुम्ही आंघोळ केलीत का? तर चहा देते तुम्हाला. मिस देशपांडे म्हणाले. नाही अजून, आणि राहू दे की वहिनी, म्या करीन माझी म्या सोय. मोहन. अहो राहू दे, बनवली आहे. आणि सोय कशाला कराल? तुम्हाला ह्यांनी सांगितलं नाही का? मिस देशपांडे म्हणाले. काय? मोहन म्हणतो. तुम्ही जे काय भाडं द्याल त्यातच तुमची खानावळपण आहे आणि मग वेगळी सोय कशाला? आता तुम्ही आमच्याच घरचेच आहात, फक्त भाडं वेळेवर द्या मग झालं. मिस देशपांडे म्हणाल्या. अहो होय की वहिनी, देतो की, काही दिवस द्या की, फक्त आता नोकरी लागू दे की. मोहन म्हणाला. मिळेल मिळेल, काळजी करू नका. पण आता चहा गार व्हायच्या अगोदर लवकर जा वरती आणि आंघोळ करून पटकन या. मिस देशपांडे म्हणाल्या. होय की जातो, मोहन म्हणाला. तर मित्रांनो, ह्या कहाणीचा पुढील भाग तुम्हाला नंतर लगेच बघण्यात येईल. तर हा भाग कसा वाटला? हा भाग जर चांगला वाटला तर सगळ्यांनी लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. धन्यवाद.